हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावधे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होनी दीक्षिण आड घाले सुदर्शन. नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने, मग तो होनी दीक्षिण आड घाली सुदर्शन. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, मग तो होणे दीक्षिण आड घाली सुदर्शन. जयांचे केले स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कार आता. काय माझी वाणी मानेल संतांची वचन, रंगो चित्तासी आपल्या माझी वाणी तुझी वर्णे गुणनाम. ऐसी दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी, या वारकरी संताची. पडता जड भारी दासी आठवावा हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तावर आलेलं संकट, भक्तावर आलेल्या संकटाचा निरसनाचा उपाय प्रस्तुत अभंगामध्ये या ठिकाणी सांगतात. सर्व सकल संतांना प्रथम प्रणिपात करून आज प्रवचनासाठी जो घेतलेला अभंग आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग असून, अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज परमार्थ करत असताना आलेलं संकट असेल किंवा मनुष्य हा संसारामध्ये असताना बऱ्याच वेळेस मनुष्याला अनेक संकटातून जावं लागतं. जन्म, मृत्यू आणि जरा या मनुष्याच्या मागे लागलेल्या ज्या व्याधी आहेत, जन्माचा जो असणारा फेरा आहे, पुनरपी जननम पुनरपी मनन पुनरपी जननी जठरे शीलम, हे चक्र जे आहे हे नित्य जीवाच्या मागे लागलेलं. आणि या जीवाच्या मागे लागलेल्या ह्या चक्रातून, जन्म मरणाच्या चक्रातून, खऱ्या अर्थाने या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी जीवानं एकमेव ध्यास जो घेतला पाहिजे, तो ध्यास भगवंताच्या नामचिंतनाचा, भगवंताच्या भक्तीचा ध्यास घेतला पाहिजे. अनन्य भावानं ईश्वराला, भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण शरण भगवंताला जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला या जन्म मरणाच्या संसारातून, या भवसागरातून सोडवणं किंवा सुटका आपली होत नाही. अनन्य भावानं जर आपण संतांना, ईश्वराला, भगवंताला जर शरण गेलो, तर निश्चितच या संसारातून मुक्तता होणार आहे. नाहीतर ज्याप्रमाणे हे चक्र या ठिकाणी सुरू आहे, जन्म मरणाचं चक्र असेल किंवा सृष्टीचं जे अनादी कालापासून आलेलं हे चक्र आहे, की उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजणार आहे, जे नाश पावणार आहे आणि ते परत परत दिसणार आहे, या चक्रामध्ये या ठिकाणी अडकून बसावं. आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये बऱ्याच टप्प्यातून मनुष्य हा मार्गक्रमण करत असतो. बाल्य अवस्था आहे, तारुण्य अवस्था आहे, वार्धक्य अवस्था आहे. आणि ह्या तिन्ही अवस्थेमध्ये असताना अनेक प्रकारचा विचार मनुष्याच्या
जीवनामध्ये जास्त विचार चक्रामध्ये जीवन जगत असतो. आणि हे करत असताना सुख दुःखाचं जे रहाट आहे त्या रहाट्यातून या ठिकाणी चालत असतं. आपल्याला जे सुख निर्माण होतं, आपल्याला जे दुःख निर्माण होत असतं, या सुख दुःखाचं कारण काय आहे त्याचा शोध खऱ्या अर्थानं मनुष्याने घेतला पाहिजे. मग दुःखाचं कारण काय आहे, सुख कशामुळे प्राप्त होऊ शकतं. सुखरूप ऐसा दुजा कोण आहे माझ्या पांडुरंगा वाचणे. या जगाच्या ठिकाणी सुखरूप जो भगवान परमात्मा आहे, परमात्म्यासारखं सुखरूप ह्या जगताच्या ठिकाणी दुसरं कोणीच नाही. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. सर्व सुखाचं आगर हे भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याचा ध्यास घेतला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, आठवलं पाहिजे. भगवान परमात्म्याची जर आपण या ठिकाणी आठवण आपल्याला होत नसेल, अज्ञानाच्या पटलामध्ये जीवन जगत असताना, तर निश्चितच या ठिकाणी आपण आपल्याला या दुःखाच्या गर्तेतून कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून प्रारब्ध रूपाने जेवढे काही सुख दुःख आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत, ते सुख दुःख भोगून खऱ्या अर्थानं भगवान परमात्मावर या ठिकाणी भार घालून या भार राहिलो निवांत निर्वेळी संत विठोबासी. जेवढ्या आपल्यामध्ये जीवनामध्ये या ठिकाणी खरोखरच ओझ आपल्या बुद्धीवर देहावर आलेला आहे, संकट आलेलं आहे, प्रेशर आलेलं आहे, सर्वच्या सर्व हे प्रेशर संकट टेन्शन जर आपण खरोखरच भगवान परमात्म्याशीच या ठिकाणी गेलो, अनन्य भावाने जर भगवान परमात्म्याला शरण गेलो, तर निश्चितच भगवान परमात्मा आलेल्या संकटाचं निरसन करणार आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, पडता चढ भारी दासी आटवा हरी. पडता चढ भारी दासी आटवा हरी. आपल्याला संकट निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माणसाला एकदा संकटामध्ये जर माणूस सापडला तर खऱ्या अर्थानं तो खचून जातो. भौतिक वस्तूच्या कमतरतेमुळे त्याला दुःख नाही असं नाही, की खऱ्या अर्थानं जे दुःख हा देहच कसा आहे, हा नाशिवंत देह आहे. आणि हा नाशिवंत देह आपला जो बनलेला आहे आपल्या पूर्व कर्मानुसार बनलेला आहे. आपण ज्या कर्म केलेले आहेत त्या कर्मापासून या ठिकाणी आहे. केले कर्म झाले उपजले मेले ऐसे किती. केले कर्म त्याची भोगा फळा आले उपजले मेले ऐसे किती. या जगाच्या ठिकाणी कर्म करून हा नरदेह प्राप्त झालेला असतो आणि त्या कर्माचं फळ हा जीव भोगत असतो. आतापर्यंत ह्या सृष्टीच्या ठिकाणी जेवढे काही जीव निर्माण झालेले आहेत ते भगवंताचे अंशरूप आहेत, परंतु त्याने केलेल्या कर्मातून त्यांना तशा पद्धतीचा जन्म त्या ठिकाणी प्राप्त झालेला असतो. मानवासारखा हा जो जन्म आहे नरदेह हा दुर्लभ आहे. नरदेह कसा आहे, दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना केलेली आहे. दुर्लभातला दुर्लभ असा असणारा हा नरदेह आहे. नाशिवंत नरदेह आहे. सुख दुःखाच्या कचाटेत या ठिकाणी सापडलेला आहे. या देहाच्या ठिकाणी जे पाप कर्म घडलेलं आहे त्या पाप कर्माचं फळ म्हणजे दुःख आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि आपल्या हातून जे पुण्यकर्म झालेलं आहे त्या पुण्यकर्माचं फळ म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण झालेलं आहे. परंतु या सुख दुःखाच्या याच्यातून
आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला, परंतु या देहामध्ये आल्यानंतर जर आपण भगवान परमात्म्याला जर विसरलो, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की वा हे जे जन आहे हे आंधळ कसं आहे की याने भगवंतालाच विसरून गेलेले आहेत. आत्मबोधाची प्रचिती देणारा हा मार्ग या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं हे दिव्य ज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. गीतेमध्ये जो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान, ते दिव्य ज्ञान, त्या ज्ञानामुळे स्वतः मी कोण आहे आत्मप्रतीती या ठिकाणी, आत्मप्रचिती त्या ठिकाणी होत असते. मग हे करून देण्याचं काम संतांनी केलेलं आहे, भगवंताने केलेलं आहे. भगवंत अर्जुनाच्या जीवनामध्ये या ठिकाणी संकट आले. संकट आल्यानंतर भगवान परमात्म्याशिवाय या ठिकाणी दुसऱ्या कुणाचा धावा केलेला नाही. एकमेव असा असणारा भगवान परमात्म्याकडेच स्वतः हात कुणी अर्जुनाला जोडलेले. रणांगणाच्या ठिकाणी ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ घेऊन जायला सांगितलं, अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ घेऊन जायला सांगितलं, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने रथ नेला आणि अर्जुन रथावरून सर्व सैन्याचं अवलोकन करीत होता. शत्रू पक्षामध्ये दुर्योधन आहे, भीष्माचार्य आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, दुशासन आहे, कर्ण आहे. हे सर्वच्या सर्व पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मन हा ग्रसित झालं आणि खऱ्या अर्थानं त्या अर्जुनाची जी असणारी अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रकारचं प्रेशर, टेन्शन, अर्जुनाचं खच्चीकरण झालं. पडता जड भारी दासी अटवावा हरी. अशा पद्धतीने मग अर्जुनानं भगवान परमात्म्याशिवाय आता या संकटातून मार्ग काढून केला नाही आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या रणांगणाच्या ठिकाणी अर्जुनाला उपदेश केला आणि या जगाच्या ठिकाणी गीता निर्माण झाली. म्हणून भगवान परमात्मा भक्तावर आलेलं संकट या ठिकाणी दूर करत असतो. मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवाराया. आलेले संकट या ठिकाणी निवारण भगवान परमात्मा करत असतो. आणि म्हणून अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात की मग तो होणे दीक्षिण आड घाली सुदर्शन. कसल्याच प्रकारचा शीनवा या ठिकाणी शीनत्व अवस्था येऊ देत नाही. भक्त जर या ठिकाणी कष्टामधून भक्त जर अडचणीमध्ये सापडला, भक्ताचं जर हृदय या ठिकाणी तुटलं, परंतु जर भगवान परमात्म्याचा धावा केला तर भगवान परमात्मा निश्चितच त्या भक्ताकडे येते. ज्यावेळेस भर सभेच्या ठिकाणी द्रौपदीचं वस्त्रहरण करत होतं, सर्वच्या सर्व ज्येष्ठ मंडळी आणि कोणीही द्रौपदीला त्या ठिकाणी सोडवलेलं नाही. 5 पतीनं सुद्धा या ठिकाणी मानाखाली घातलेले आहेत. त्या संकटातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्रौपदीची लाज राखली. मग तो होणे दीक्षिण आड घाली सुदर्शन. भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती द्वापार युगाच्या ठिकाणी सर्वजण करू लागले. सर्वजण भगवान श्रीकृष्णाला सर्वस्व मानत आहेत, भगवान श्रीकृष्णाचा धावा करत आहेत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याचा पवाडा गाऊ लागले. त्यावेळेस मात्र इंद्रदेवाला वाटलं की आपल्याला कोणीच या ठिकाणी मानत नाही. सगळे जे गोकुळातले आहेत सर्वजण या ठिकाणी
भगवान श्रीकृष्णाचाच भावा करत आहेत. म्हणून इंद्रावरून राजानं संपूर्ण तिथे या ठिकाणी हॉटेल सोडली, वारा पाऊस त्या ठिकाणी सुरू केला आणि भगवान श्रीकृष्णानं एका कंगन या ठिकाणी गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचं रक्षण केलं. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, मग तो होऊन दीक्षिण आडघाली सुदर्शन. ज्या वेळेस रणांगणाच्या ठिकाणी कौरव आणि पांडवाचं युद्ध सुरू होतं, अभिमन्यूनं चक्रव्यूह त्या ठिकाणी भेदण्याची कला अभिमन्यूला होती. युद्धभूमीच्या ठिकाणी असताना युद्धभूमीच्या ठिकाणी असताना अभिमन्यूनं जे शत्रू पक्षाकडे जे चक्रव्यूह आहे ते चक्रव्यूह भेदत भेदत या ठिकाणी सेंटरच्या ठिकाणी गेला, मध्यभागी गेला. मात्र चक्रव्यूह भेदण्याचं सर्व कला अभिमन्यूंना निपुण होती, परंतु त्या चक्रव्यूहातून बाहेर कसे यावं ही कला त्याला अवगत नव्हती. आणि त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सापडला आणि शत्रू पक्षाला अभिमन्यू एवढा प्रहार केला, त्या प्रहारामध्येच अभिमन्यूचा मृत्यू झालेला आहे. ज्या वेळेस अभिमन्यूचं शरीर त्या रणांगणाच्या ठिकाणी मृत अवस्थेत पडलेलं होतं, त्यावेळेस त्या मृत शरीरावर गदेचा प्रहार हा जयद्रथानं केला. एवढी अक्रूरता अमानवीयता जयद्रथानं केली. ज्यावेळेस अर्जुनाला अभिमन्यूच्या वधाची माहिती या ठिकाणी मिळाली, त्यावेळेस आणि हे जे दुष्कर्म या ठिकाणी जयद्रथानं केलेलं आहे ज्यावेळेस कळलं, अर्जुनाने एक प्रतिज्ञा केली की उद्याचा सूर्य मावळणार हा जयद्रथ राहणार नाही. उद्याच्या सूर्यास्तापर्यंत ह्या जयद्रथाचा प्राणच घेईल, नाहीतर मी स्वतः या ठिकाणी अग्नीमध्ये स्वतःचा प्राण देऊन टाकेल, अशी प्रतिज्ञा केली. ज्यावेळेस प्रतिज्ञा केली त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांना या प्रतिज्ञेचं गांभीर्य लक्षात आलं आणि भक्ताने केलेली प्रतिज्ञा आहे, ही प्रतिज्ञेचं पालन करणं, भक्तांच्या प्रतिज्ञेचं मान राखणं हे भगवंतच कर्तव्य. आतापर्यंत इतिहासामध्ये जेवढ्या काही प्रतिज्ञा भक्तांनी केलेल्या आहेत, त्या प्रतिज्ञेचं पालन भगवान श्रीकृष्णाने ईश्वराने त्या ठिकाणी साथ दिली. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की अजन्म या ठिकाणी अजन्म ब्रह्मचारी राहील आणि युद्धाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला शस्त्र घ्यायला लागले. ही प्रतिज्ञा त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ज्या वेळेस या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली होती, कुणी प्रतिज्ञा केली होती तर गोपिकांना गवळीने या ठिकाणी प्रतिज्ञा केली की तो यमुनाचा जो डोहा आहे तो या ठिकाणी बाजूला झाला. किंवा अशा इतिहासामध्ये जे प्रतिज्ञा भक्तांनी केलेली आहे त्या प्रतिज्ञेचं पालन भगवान परमात्म्याने त्या भक्ताची लाज राखली. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सहावी. भक्ताचं इमान राखण्यासाठी भगवान परमात्मा हा वेळोवेळी या ठिकाणी धावून येत असतो. आणि म्हणून ज्या वेळेस अर्जुनानं ती प्रतिज्ञा केली आणि युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शर्तीची या ठिकाणी झुंज झाली, रणांगणाच्या ठिकाणी जयद्रथ पण या ठिकाणी हार मानायला तयार आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने केली आणि सूर्याच्या आड सुदर्शन घातलं आणि अंधार झाला असं त्यावेळेस कळलं. त्यावेळेस सर्व सैन्य त्या ठिकाणी थांबली, कारण भक्ताची प्रतिज्ञा या ठिकाणी मोडायची नाही. हे ब्रीद भगवान परमात्मेचं आहे. आणि ताबडतोब त्या ठिकाणी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की काही वेळ या ठिकाणी जयद्रथ सर्व सैन्य शांत झाले आणि सूर्यावर जो आड घातलेले जे सुदर्शन आहे ते बाजूला गेलं.
आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की हे अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ. त्यावेळेस मग अर्जुनानं जयद्रथावर बाण या ठिकाणी चालून जयद्रथाचा वध त्या ठिकाणी केला. मग तो होणे दीक्षिण आड घाली सुदर्शन. अशा पद्धतीने या ठिकाणी हे कधी साध्य होत असतं? परंतु भगवान परमात्म्याचं जर नामचिंतन केलं, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विकली. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा, जर आपण या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं तर निश्चितच आपल्यावर येणारे जे संकट आहे, 12 वाटानं येणारं संकट असेल, 10 नाही 12 वाटे, जे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण उत्तर आणि बाकीच्या ज्या 4 दिशा आहेत, आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य आणि खालची दिशा वरची, अशा 12 वाटा. या 12 वाटामधून कुठूनही जर विघ्न आलं, भगवंताचा जर नामाचा पावडा केला तर निश्चितच भगवान परमात्मा त्या भक्ताचं संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही. अनेक संकट भक्तावरचे दूर केलेले आहेत, हे इतिहासामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून एवढं महत्व या ठिकाणी नामाचं आहे. नामाचं चिंतन जर आपण या ठिकाणी केलं, नामाचा पवाडा जर गायला, नामचिंतन सतत केलं तर निश्चितच कल्याण होणार आहे. म्हणून नाम घेणारा हा कधी वाया जात नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला. नाम घेऊन कुणी वाया आतापर्यंत गेलेले का? नाही. वाल्मिक ऋषीनं राम नामाचं चिंतन केलं, रामायणासारखा ग्रंथ या जगताच्या ठिकाणी आला. मीराबाईनं भगवान श्रीकृष्णाचं नामचिंतन केलं, विषाचा प्याला, विष प्रयोग सुद्धा त्या ठिकाणी घेऊन काही झालं नाही. म्हणजे एवढी नामामध्ये या ठिकाणी शक्ती आहे, नामामध्ये ताकद आहे. आणि सतत भगवंताचं जर नाम आपल्या मुखाद्वारे घेतलं तर पाषाण सुद्धा या ठिकाणी तरतील. नामे तारेले पाषाण, नामानं पाषाण तारलेले आहेत. म्हणून सर्व काही ह्या जगताच्या ठिकाणी शक्य गोष्टी होणार आहेत ते केवळ नामचिंतनातून होणार आहेत. आणि आलेलं विघ्न त्या ठिकाणी. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महत्व अभंगाच्या 3 चरणात सांगतात की म्हणून निश्चितच ह्या जीवनात काय केलं पाहिजे, जो हा पंचतत्वापासून पंचप्राणापासून जो निर्मिती या ठिकाणी ह्या देहाची झालेली आहे, सूक्ष्म देह असेल, कारण देह असेल, महाकारण देह असेल, पंचप्राण आपल्या देहाच्या ठिकाणी आहेत, पंचतत्व आपल्या ठिकाणी आहेत. असा जो असणारा देह आहे तो देह भगवंताशी समर्पित करून, अर्पण करून. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. हा जो असणारा प्राण आहे सर्वस्व या ठिकाणी देवाला अर्पण करणं. म्हणजे अर्पण करणं म्हणजे काय? अनन्य भावानं भगवंताला शरण जाणं. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. हा प्राण, हा भार सगळा जो आहे भगवंतावर घातल्यानंतर निश्चितच भगवान काय करतो, मग तो होणे दीक्षिण आड घालीस दर्शन. विठ्ठल 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 विठ्ठल, पंढरिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव